नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तुमचा टॉपिक नंबर 1 पार्टनरशिप फायनल अकाउंट पूर्णपणे अभ्यासलेला आहे। टॉपिक नंबर 2 अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा देखील पूर्णपणे अभ्यासलेला आहे। हे पहिले दोन टॉपिक हे तुम्हाला कंपल्सरी 12 मार्काला म्हणजे 24 मार्काला पेपरला असणार आहे। या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता आपण टॉपिक नंबर 3 अभ्यासत आहोत, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण या टॉपिकची थिअरी, काय बेसिक कन्सेप्ट असतील, ॲडजस्टमेंट असतील, त्याच्यानंतर जनरल एंट्रीज कशा करायच्या हा सगळा पार्ट अभ्यासलेला आहे। त्याचे व्हिडिओ देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्याची लिंक देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आज आपण या व्हिडिओमध्ये तुमचा ॲडमिशन ऑफ पार्टनर सॉल्व एक्झाम्पल नंबर 7 अभ्यासणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल पूर्णपणे समजेल। या एक्झाम्पलमध्ये आपण ॲडजस्टेड कॅपिटलची कन्सेप्ट अभ्यासणार आहोत आणि बऱ्यापैकी अवघड कन्सेप्ट आहे, त्यामुळे शेवटपर्यंत जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला ती कन्सेप्ट समजणार आहे। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपल्या एक्झाम्पलला। विद्यार्थी मित्रांनो, आपली मेथड सर्वांना माहिती, पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं, नंतर सॉल्व करायचं। मी थोडेसे झूम करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित विजिबल होईल। तर चला बघा, द बॅलन्स शीट ऑफ भावेश अँड चंद्रा, दोघ जण पार्टनर आहे। पहिला पार्टनर आहे भावेश, दुसरा पार्टनर आहे चंद्रा, हु शेअर प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो 3:1। हा जो 3:1 हा जो रेशो आहे त्यांचा, हा त्यांचा प्रॉफिट अँड लॉसचा ओल्ड रेशो आहे, ओल्ड शेअरिंग रेशो आहे। तर त्याच्यामध्ये बॅलन्स शीटला क्रेडिटर्स दिले, आपण लॅबिलिटीला लिहायचं, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की काय करायचं, पण बॅलन्स शीटलाच लिहायचं लॅबिलिटी साईडला। जनरल रिझर्व आपण कॅपिटल अकाउंट तयार केले, त्यांच्या कॅपिटलला डिस्ट्रीब्यूट करायचं आणि दोघांचंही कॅपिटल दिले, भावेश आणि चंद्राचं कॅपिटलच्या क्रेडिटला। असेटला बँकचा बॅलन्स बँक अकाउंटच्या डेबिटला, डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला, त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल असेटला, स्टॉक असेटला, बिल्डिंग असेटला, गुडविल अकाउंट तयार केलेले, गुडविलचा बॅलन्स गुडविल अकाउंटच्या डेबिटला लिहायचा आणि आरडीडीची एक प्रोव्हिजन आहे, तिचं बघायचं आपण काय करू, नक्कीच ऍडजस्टमेंट असणार आहे त्याच्यावर। खाली बघा, ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी काय सांगितलंय की आलिया वॉज ऍडमिटेड ऑन 1 एप्रिल 2018 फॉर 1/5 शेअर ऑन द फॉलोइंग टर्म्स। त्यांनी ॲज अ न्यू पार्टनर म्हणून कोणाला ऍड केलेलं आहे, आलिया नावाची एक व्यक्ती आहे, म्हणजे एक पार्टनर आहे, तिला ऍड केलं किती शेअरसाठी, 1/5 शेअरसाठी, म्हणजे 5 रुपयापैकी एक हिस्सा तिला दिला जाणार आहे ॲज अ प्रॉफिट म्हणून। त्याच्यामध्ये त्यांनी बघा काय सांगितले, आलिया शुड ब्रिंग ₹20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल। 20,000 तिचा गुडविलचा हिस्सा म्हणून ती घेऊन आलेली। मग हे 20,000 तिने आणले तर त्याची एंट्री काय करणार आपण, पहिल्यांदा कॅश आली म्हणून कॅश अकाउंट डेबिट किंवा बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट। आणलेलं गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं ओल्ड पार्टनर मध्ये सॅक्रिफाय रेशो मध्ये, म्हणून गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। अशा पद्धतीने आपण त्याचं एंट्रीज करणार आहोत। आणि इथं त्यांनी महत्वाचं सांगितलंय, द नेसेसरी अमाऊंट, नेसेसरी म्हणजे गरजेची अमाऊंट, फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश, तिच्या कॅपिटलची जी तिला गरजेची अमाऊंट असणार आहे, जी तिचा हिस्सा असणार आहे, तो तिने कॅश मध्ये आणलाय, पण किती आणलाय हे सांगितलेलं नाही। मग किती आणला हे कसं ठरणार आहे, तर त्यांनी ही 6 नंबरची ऍडजस्टमेंट दिलेली। याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, याच्यात ऍडजस्टेड कॅपिटल नावाची कन्सेप्ट आहे। याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी, द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर आर टू बी इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो। न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये कॅपिटल असणार आहे, म्हणजे काय की त्यांचं जे कॅपिटल असणार आहे, जो नवीन रेशो असणार आहे न्यू फर्मचा, त्या न्यू रेशोच्या प्रमाणात त्यांनी प्रत्येकाने कॅपिटल आणलं पाहिजे। मग याच्यासाठी त्यांनी बेस काय म्हणले, टेकिंग ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल, म्हणजे ओल्ड पार्टनरचं टोटल कॅपिटल जुन्या फर्म मधलं, हा बेस घ्यायचा आफ्टर ऍडजस्टमेंट, म्हणजे ऍडजस्टमेंट केल्यानंतर। ऍक्च्युअल कॅश म्हणजे आता कमी जास्त जर पडत असेल पार्टनरला, जुन्या पार्टनरला, तर ऍक्च्युअल कॅश कमी पडत असेल तर मागवा, जास्त पडत असेल तर काय करा, पेड ऑफ करा, म्हणजेच काय ऍक्च्युअल कॅश इज टू बी पेड। जर जास्त होत असेल कॅपिटल तर त्या पार्टनरला ती जास्त कॅपिटलची अमाऊंट पेड करा। आणि ब्रॉट म्हणजे कमी पडत असेल तर त्याच्याकडून तेवढं कमी पडलेलं कॅपिटल ब्रॉट घ्या, म्हणजे कॅश मध्ये घ्या, म्हणजे ऍडजस्टेड कॅपिटल। याची वर्किंग नोट करावी लागणार आहे। ज्यावेळेस ऍडजस्टेड कॅपिटल आपल्याला दिलं जातं त्यावेळेस आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागणार।
त्या न्यू रेशोवरून आपल्याला नवीन फर्मचं कॅपिटल काय असेल हे कॅल्क्युलेट करावं लागणार. हे कसं करायचं मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत थांबा. ही 1 नंबरची ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला गुडविल आणि कॅपिटलच्या इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नंबर 2 मध्ये सांगितले की अंजू अँड ओल्ड कस्टमर, अंजू एक आपली जुनी कस्टमर आहे, हुज अकाउंट रिटर्न ऑफ ॲज अ बॅड डेब्ट. आपण तिचं अकाउंट बॅड डेब्ट म्हणजे बुडीत म्हणून सोडून दिलं होतं, परंतु तिने काय केलं, ही हॅज पेड ₹400, म्हणजे तिने काय केले 400 इन कॅश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यू. म्हणजे तिचे जे पैसे द्यायचे होते ती काय म्हणली, मी सगळं देऊ शकत नाही, हे ₹400 घ्या आणि माझं अकाउंट क्लोज करा, म्हणजे आता माझा तुमच्याशी व्यवहार संपुष्टात आला. म्हणजे ते कॅश भेटले 400. मग याची एंट्री आपण 400ची कॅश अकाउंट डेबिट, आणि हे आपल्याला भेटले म्हणून आपला फायदा झाला, हा डायरेक्ट बॅड डेब्ट्स रिकवर्ड झाले. मग कॅशच्या डेबिटला आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बुडलेले पैसे आपल्याला भेटले, म्हणजेच आपला प्रॉफिट आहे, म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग 40,000. आता लँड अँड बिल्डिंगची मार्केट व्हॅल्यू 40,000 झाली. लँड अँड बिल्डिंगला एक स्टार मार्क करूया. या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग आहे, 30,000 होती ती 40,000 झाली, म्हणजे काय झाली 10,000ने वाढलेली आहे. 10,000 आपण काय करणार, ऍड करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार. वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व 10,000ने इन्क्रीज झाला, लॅबिलिटी वाढली, लॅबिलिटीमध्ये ऍड आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, म्हणून वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व नावाची लॅबिलिटी आहे, त्याला एक स्टार मार्क करू आपण. त्याच्यानंतर अनअक्रूड इन्कम ऑफ ₹2,000 टू बी अकाउंटेड. अनअक्रूड म्हणजे आपल्याला इन्कम भेटला नव्हता, अनअकाउंटेड इन्कम आहे, सॉरी अनअकाउंटेड. अक्रूड इन्कम म्हणजेच आउटस्टँडिंग इन्कम आहे, अनअकाउंटेड. अनअकाउंटेड म्हणजे रेकॉर्ड न केलेला. ₹200 भेटला, म्हणजे तो अकाउंटेड केलेला आपण, म्हणजे आपण रेकॉर्ड केला, तो बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आणि आपला जो फायदा आहे म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार, असेट वाढणे. आणि शेवटी आपल्याला हे ऍडजस्टमेंट मी तुम्हाला आत्ताच समजून सांगितली की त्यांचं कॅपिटल न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ऍडजस्ट करायचे, त्यासाठी ओल्ड पार्टनरचं कॅपिटल बेस घ्यायचं, कसं घ्यायचं काय घ्यायचं मी तुम्हाला सांगेल. आता काय करायचं, सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. फर्स्टली आपण काय करूया, न्यू रेशो कॅल्क्युलेट करूया. वर्किंग नोट करूया पहिली, न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करतात त्याची. तर चला वर्किंग नोटला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. आता न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ओल्ड रेशो काय आहे तो बघावा लागेल. मग मी या ठिकाणी लिहितो की बाबा आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लिहून ठेवू आपण, ओल्ड रेशो. ओल्ड रेशो प्रॉब्लेम मध्ये जाऊ आणि तो बघा किती आहे, तो आपण प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं तर तो आहे 3:1 आहे. किती येतो 3:1. तो या ठिकाणी आपण लिहून घेऊया, ओल्ड रेशो 3:1. आता न्यू रेशो कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे की ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. म्हणजे थोडक्यात आपल्याला बॅलन्स रेशो अगोदर कॅल्क्युलेट करावं लागेल, म्हणून त्याच्यामध्ये नंबर फर्स्टची स्टेप असणार आहे बॅलन्स रेशो इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला आहे 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर. बघा आता 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर, 1 मायनस शेअर ऑफ न्यू पार्टनर त्यांनी दिलेला आहे बघा या ठिकाणी किती शेअरसाठी, 1/5 शेअरसाठी, म्हणून शेअर ऑफ न्यू पार्टनर काय आहे 1/5 आहे. मग आता हा 1 हा छेदातनं जर वजा केला तर किती राहतील 4 राहतील, म्हणजे बॅलन्स रेशो काय येणार आहे 4/5 हा बॅलन्स रेशो असणार आहे. आणि मग आपण काय करूया, न्यू रेशो कॅल्क्युलेट करूया. तर न्यू रेशो इज इक्वल टू फॉर्म्युला लिहून घेऊया नंबर बी या ठिकाणी कॅल्क्युलेट न्यू रेशो. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इन टू बॅलन्स रेशो. तर बघा आता 3 पार्टनर आहेत, त्याच्यामधला पहिला पार्टनर जो असणार आहे तो आहे भावेश. भावेशचा न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. बघा त्याचा ओल्ड रेशो 3 आहे, जर अपूर्णांकात लिहिला तर 3/4 इन टू बॅलन्स रेशो 4/5. जर गुणाकार केला 3 गुणुले 4 4 त्रिक 12 आणि 4 गुणुले 5 4×5 20 म्हणजे 12/20. भावेशचा रेशो कॅल्क्युलेट केला. भावेश नंतर चंद्र आहे दुसरी पार्टनर. चंद्राचा ओल्ड रेशो आहे 1/4 इंटू बॅलन्स रेशो आहे 4/5. तर बघा 1 × 4 4 आणि 4 गुणुले 5 20 4/20 येणार आहे. आणि तिसरी पार्टनर असणार आहे आलिया. आलियाचा रेशो काढूया. आलिया 1/5 शेअरसाठी आलेली. आता लक्षात घ्या इथं याचा छेद किती आहे पहिल्या 2चा, इथं 20 आहे, इथं 20 आहे आणि आलियाचं किती 5 आहे. मग आलियाला सुद्धा 20 करायचं म्हटलं तर 5ला कितीने गुणावं लागेल 4ने गुणावं लागेल. खाली छेदाला 4ने अंशाला सुद्धा 4ने. तर काय येणार आहे 1 गुणुले 4 4 आणि 5 गुणुले 4 5×4 = 20 म्हणजे 20 येणार आहे. म्हणजे थोडक्यात आता सगळ्यांचे छेद समान झाले. सगळ्यांचे काय झाले छेद समान झाले. म्हणजे रेशो काय येणार आहे
12:4:4. याला अजून मिनिमाइज करता येऊ शकतं, म्हणजे आपल्याला न्यू रेशो भेटेल बघा 4 एके 4, 4 एके 4 आणि 4 त्रिक 12, म्हणजे 3:1:1 हा आपला काय असणार आहे, न्यू रेशो असणार आहे. आय होप तुम्हाला हा जो न्यू रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे हा समजलेला आहे. लास्ट काही व्हिडिओमध्ये, थेरीच्या व्हिडिओमध्ये हे न्यू रेशो कसं कॅल्क्युलेट केलं जातो, न्यू रेशो म्हणजे काय, ह्या सगळ्या कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत. परत त्या रिपीट करणे म्हणजे व्हिडिओची लेंथ जी आहे ती वाढवणे आहे, त्याच्यामुळे मी ते परत रिपीट करणार नाही. तर आता हा न्यू रेशो कॅल्क्युलेट केला 3:1:1. आता बघा आपल्याला न्यू रेशो दिला नव्हता, म्हणजे आपला ओल्ड रेशो सॅक्रिफाय रेशो असणार आहे. त्याच्यामुळं मी या ठिकाणी सॅक्रिफाय रेशो इज इक्वल टू जो ओल्ड रेशो होता 3:1 हाच मी लिहितो, कारण की तोच असणार आहे. आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट केला त्यामुळे तोच असणार आहे. ओल्ड रेशो सॅक्रिफाय रेशो असतो. हा रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण आता सॉल्व्ह करायला सुरुवात करू. ही वर्किंग नोट मी रेशोची का सांगितली, कारण की आपल्याला ॲडजस्टेड कॅपिटल करायचं आहे, त्याच्या खालीच ॲडजस्टेड. ही वर्किंग नोट सोडल्यानंतर अजून एक महत्त्वाची वर्किंग नोट करायची ॲडजस्टेड कॅपिटलची, ती कशी असेल ती मी तुम्हाला सांगेलच. तर आता सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्टली आपण आपल्या बॅलन्स शीटचे आयटम सगळे ट्रान्सफर करून घेऊया. बघा त्या ठिकाणी फर्स्ट दिलेले आपल्याला क्रेडिटर्स दिलेले आहेत. आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जायचं, 4-5 ओळी जागा सोडायचं, लिहायचं क्रेडिटर्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹20,000 20,000. त्यानंतर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच लिहायचा वर्कमॅन, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹30,000 इनर कॉलमला, आणि एक ओळ जागा सोडूया ऍडजस्टमेंटसाठी. दॅन नेक्स्ट जनरल रिझर्व्ह असणार आहे, हा आपण आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला डिस्ट्रीब्यूट करायचा. तत्पूर्वी पार्टनरची नावं लिहून घेऊया. भावेश, चंद्रा, आलिया. इकडे सुद्धा भावेश, चंद्रा, आलिया, आणि त्यांचा कॅपिटल बॅलन्स लिहिण्यासाठी एक ओळ जागा सोडून नंतर लिहूया बाय जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्हची अमाऊंट दिलेली आहे त्यांनी आपल्याला 24,000. 3:1 या रेशोमध्ये वाटायची, म्हणजे आपल्याला ते 18,000 आणि 6,000 अशा पद्धतीने वाटावं लागतील. भावेशला येतील 18,000 आणि चंद्राला येतील 6,000. इथं आलियाला डॅश. त्याच्यानंतर कॅपिटल दिले भावेश चंद्राचं 32 आणि 28. कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 32,000 32,000 आणि 28,000 चंद्राचं कॅपिटल लिहायचं. असेटला बँकचा बॅलन्स दिलेला, आपण बँक अकाउंट तयार केले, त्याच्या डेबिटला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹20,000 20,000. नेक्स्ट बघा डेटर्स दिलेले आहेत, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं डेटर्स, त्याच्यावर ऍडजस्टमेंट असणार आहे, त्याच्यामुळे इनरला लिहिणार आपण ₹13,000 लिहिणार, आणि लेस आरडीडी. आरडीडीच्या संदर्भात काहीच इन्फॉर्मेशन नाही, 1,000 आरडीडी आहे, तो मायनस करणार, आणि आउटरला ₹12,000 आहे असे डेटर्स दाखवणार. डेटर्समध्ये इन्क्रीज वगैरे काही झालं नाही. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल आहे, बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं आपल्याला बिल्स रिसिवेबल, आणि त्याची अमाऊंट आपण लिहूया ₹10,000 आउटर कॉलम, ₹10,000 आउटर कॉलमला लिहा. देन आफ्टर स्टॉक ₹20,000 बॅलन्स शीटच्या असेटलाच जायचं, त्या ठिकाणी लिहायचं स्टॉक. ऍडजस्टमेंटवर याच्यावर काय ऍडजस्टमेंट वगैरे नाही, अमाऊंट लिहिणार ₹20,000. त्याच्यानंतर आहे लँड अँड बिल्डिंग, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं लँड अँड बिल्डिंग, अमाऊंट लिहिणार ₹30,000 इनर कॉलमला 30,000, आणि ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ जागा सोडायची. दॅन नेक्स्ट गुडविल अकाउंट तयार केलेले, आपण गुडविलच्या डेबिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहिणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण लिहू 42,000 42,000. सगळे ट्रान्सफर केलेले आहेत, बॅलन्स शीटच्या असेट लॅबिलिटी ट्रान्सफर केलेले आहेत. ऍडजस्टमेंटमध्ये पहिले सांगितले आलिया शाल ब्रिंग ₹20,000, बघा ₹20,000 गुडविल म्हणून आणले. आता काय झाले, आपल्याला जुनं गुडविल बघा, आलिया शेअर ब्रिंग ₹20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल, म्हणजे गुडविल जुनं दिलेलं बघा, जुनं गुडविल आहे ₹42,000 आपल्याला बॅलन्स शीटला दिलेलं, आणि नवीन पण आणलेले 20,000. अशा परिस्थितीत काय करावं लागतं, जे जुनं गुडविल आहे ₹42,000 ते रिटर्न ऑफ करावं लागतं. मग ते रिटर्न ऑफ करण्याची एंट्री काय करणार, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल, हे जे 42,000 आहे त्याची एंट्री ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल, ओल्ड पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू गुडविल आपल्याला लिहावं लागणार. पण ओल्ड पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया टू गुडविल अकाउंट,
आणि ते आपण कोणत्या रेशोमध्ये रिटर्न ऑफ करणार, तर ओल्ड रेशोमध्ये 3:1 या रेशोमध्ये त्यांचा ओल्ड रेशो आहे, त्या 3:1 मध्ये रिटर्न ऑफ केले तर ते येणार आहेत 31,500 आणि 10,500 अशा पद्धती. हे इकडे डेबिटला आहेत, गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला लिहावं लागेल बाय समीर कॅपिटल अकाउंट, सॉरी समीरच म्हणतोय, बाय भावेश. पहिला पार्टनर आहे भावेश, अमाऊंट लिहिणार 31,500 आणि बाय चंद्रा कॅपिटल अकाउंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार 10,500 रुपये. हे गुडविल रिटर्न ऑफ केल्यानंतर नवीन गुडविल आणले 20,000, याची एंट्री करायची. हे आणलं म्हणजे कॅश आली, कॅशच्या डेबिटला लिहायचं टू गुडविल अकाउंट, अमाऊंट लिहिणार 20,000. इकडं गुडविल आहे, गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट, अमाऊंट लिहिणार 20,000. आणलेलं गुडविल डिस्ट्रीब्यूट करायचं ओल्ड पार्टनरला त्यांच्या सॅक्रिफाय रेशो मध्ये. मग याची एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट, म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू पार्टनरची नावं लिहायची, भावेश ओल्ड पार्टनरची भावेश कॅपिटल अकाउंट आणि टू चंद्रा कॅपिटल अकाउंट 15,000 आणि 5,000. हे इकडं डेबिटला आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय गुडविल अकाउंट, इथं डॅश 15,000 आणि 5,000. लक्षात घ्या काय केलं ते परत एकदा सांगतो. जुनं गुडविल होतं बॅलन्स शीटला 42,000, ते रिटर्न ऑफ केलं, त्याची एंट्री केली आपण. काय केली की ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, म्हणजे ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटलच्या डेबिटला टू गुडविल 31,500 10,500 ओल्ड रेशोमध्ये, गुडविलच्या क्रेडिटला दुसरा इफेक्ट दिला 31,500 10,500चा ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल म्हणून गुडविलला क्रेडिट. जे नवीन गुडविल आणलं होतं कॅश अकाउंट डेबिट, कॅशच्या डेबिटला 20,000 टू गुडविल अकाउंट, गुडविलच्या क्रेडिटला 20,000. नंतर डिस्ट्रीब्यूट केलं गुडविल अकाउंट डेबिट, गुडविलच्या डेबिटला ओल्ड पार्टनरची नाव लिहिली भावेश आणि चंद्रा, सॅक्रिफाय रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं 15,000 5,000 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल 15,000 5,000 असं केलेलं आहे. हे आय होप समजलेलं असणार आहे. त्याच्यानंतर कॅपिटल जे ते आणणार आहेत त्याचं आपण नंतर बघणार आहोत, वर्किंग नोट करून काय करायचं ते. नंबर 2 म्हणजे अंजू नावाची कस्टमर आहे, हुज अकाउंट वॉज रिटर्न ऑफ अँड बॅड हीज पेड ₹400 इन कॅश इन फुल सेटलमेंट. 400 आले, आपण आपल्या कॅश अकाउंटच्या डेबिटला म्हणायचं टू बॅड डेब्ट्स अकाउंट. 400 रुपये रिकवर्ड झालेले, 400 रुपये आपल्याला आले म्हणजे आपला 400 रुपये फायदा झाला, तो आपला फायदा आपण कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय बॅड डेब्ट्स, कंसात लिहायचं रिकवर्ड, अमाऊंट लिहिणार ₹400. त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू बिल्डिंगची झाली 40,000 रुपये, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, ज्या ठिकाणी बिल्डिंग लिहिले त्या ठिकाणी आउटरला लिहायचे 40,000, इनरला बघा ती 30,000 आहे, त्या ठिकाणी लिहायचं ऍड ॲप्रिसिएशन 10,000 रुपये, 30 + 10 आउटरला 40,000, 10,000 रुपये फायदा झाला, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं बाय बिल्डिंग आणि अमाऊंट लिहिणार 10,000 रुपये. नेक्स्ट पुढे बघा, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह इन्क्रीज आहे 10,000 रुपयाने, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिले वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह, त्या ठिकाणी यायचं म्हणायचं ऍड इन्क्रीज, अमाऊंट लिहिणार ₹10,000, आउटरला 40,000, 10,000 ने लॅबिलिटी वाढणे, लॉस आहे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह, अमाऊंट लिहिणार 10,000 रुपये. त्याच्यानंतर अनअकाउंटेड अक्रूड इन्कम म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम 200, हे आपली असेट असते, बॅलन्स शीटच्या असेटला यायचं, त्या ठिकाणी लिहायचं आउटस्टँडिंग इन्कम ₹200 200, ऍसेट वाढणार 200 ने फायदा आहे, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं बाय आउटस्टँडिंग इन्कम, अमाऊंट लिहिणार ₹200 200 रुपये. 5 नंबर ऍडजस्टमेंट झाली. 6 नंबर मध्ये आपल्याला काय करायचंय तर त्यांचं ऍडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट करायचंय. त्यासाठी आपल्याला अगोदर पार्टनर्स कॅपिटल क्लोज करावा लागेल आणि नंतर पुढे जावं लागेल. कसं करायचं ते बघूया. फर्स्टली आपण काय करूया, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करू. तर रिव्हॅल्युएशनची क्रेडिटची टोटल जास्त आहे 10,600, तेच डेबिटला लिहिणार 10,600, त्यातनं 10,000 वजा झाले तर 600 रुपये राहतील. 1 2 आणि तिसऱ्या ओळीला लिहायचं टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. याला आपण अंडरलाईन करूया. याच्यामध्ये आपल्या ओल्ड पार्टनरची नावं लिहायची. फर्स्ट भावेश आणि दुसरी चंद्रा आणि त्यांना ते डिस्ट्रीब्यूट करणार आपण 600 रुपये. एकाला येतील 450 आणि एकाला 150 रुपये. हे इकडे डेबिटला आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहावं लागेल बाय रिव्हॅल्युएशन 450 150 इथे डॅश अशा पद्धतीने. आणि आता काय करायचं आपण आपलं पार्टनर्स कॅपिटल कच्चं क्लोज करायचं, म्हणजे फक्त बॅलन्सिंग फिगर काढून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला लक्षात येणार किती रास्त ते. तर बघा आता मी काय करतो, इथं पार्टनर्स कॅपिटल जर क्लोज
करायचा विचार केला तर याची क्रेडिटची टोटल मी फक्त काय करतोय, कच्चं काढून घेतोय बरं का. लक्षात घ्या की मी फायनल करत नाही. 32, 18, 15 आणि हे 4500 असं जर टोटल केली आपण तर ती येणार आहे आपली टोटल किती येणार बघा, 65,004. किती येणार बघा, 65,450. मी कच्चं लिहिले बघा या ठिकाणी, इथे लिहिले बघा 65,450 आणि त्यातनं हे 31,500 जर वजा केले आपण तर इथं ते लिहितो 65,450 आणि त्यातनं हे 31,500 वजा केले तर आपल्याला इथं बॅलन्सिंग फिगर राहील 33,950. हे मी काय केलेले, कच्चं काढून ठेवलेले 33,950. तसंच आपण कोणाचं काढूया, चंद्राचं पण अशाच पद्धतीने कॅल्क्युलेशन करून घेऊ. हे कच्चं करतोय मी, लक्षात घ्या. 28 आणि 7 34 आणि 5 39,150. ते जिकडे लिहूया 39,150 आणि त्याच्यामधनं हे 10,500 जर वजा केले तर 28,650. एवढ्या त्यांच्या कॅपिटल फिगर येतील. कच्च्या काढल्यात आपण, मी फायनल केलेलं नाहीये, एवढं लक्षात राहा. आता ह्या ज्या कच्च्या अमाऊंट काढल्यात याची वर्किंग नोट करायची आपल्याला आणि वर्किंग नोटला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल. कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल याच्यामध्ये आपण काय म्हणूया, कॅपिटल बॅलन्स ऑफ भावेश आफ्टर ऍडजस्टमेंट किंवा असं म्हणूया भावेश कॅपिटल आफ्टर ऍडजस्टमेंट. हे थोडंसं लक्षात घ्या बरं काय, थोडीशी कन्सेप्ट अवघड आहे. आफ्टर ऍडजस्टमेंट आपण कॅल्क्युलेट केलं होतं ते किती आलतं, 33,950 रुपये आलतं. किती शेअर साठी, फॉर त्याचा जुन्या फर्म मधला शेअर किती, फॉर त्याचे 3 हिस्से आहेत म्हणून 3/4 शेअर म्हणजे 3 शेअर साठी आलतं. येते ना लक्षात. इथं वाटलं तर मी 3 शेअर्स लिहितो, असं 3/4 न लिहिता फक्त 3 शेअर लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जुन्या फर्म मध्ये त्याचे 3 शेअर आहेत आणि दुसरी पार्टनर आहे चंद्रा म्हणून चंद्राज कॅपिटल आफ्टर ऍडजस्टमेंट ते किती असणार आहे, 28,650 फॉर 1 शेअर. म्हणजे थोडक्यात यांची जर टोटल केली आपण, टोटल जर केली त्या दोन्ही ह्याची तर ते येणार आहे 62,600 फॉर किती शेअर साठी, 4 शेअर साठी. म्हणजे दोघांचे मिळून शेअर किती होतात बघा, 3 आणि 1 ची बेरीज किती होती, 4 म्हणून 4 शेअर साठी 62,600. याला लिहिणार आपण हे जे 62,600 इन ओल्ड किंवा टोटल कॅपिटल इन ओल्ड फर्म असं म्हणूया. टोटल कॅपिटल इन ओल्ड फर्म. ओल्ड फर्म मध्ये 62,600 टोटल कॅपिटल होतं. आय होप हे लक्षात आलेलं. आता नवीन फर्म मध्ये त्यांच्या रेशोची बेरीज जर बघितली आपण तर ती येणार आहे 5. म्हणजे जुन्या फर्म मध्ये बघा, लक्षात घ्या, जुन्या फर्म मध्ये 3 आणि 4 होता, सॉरी 3 आणि 1 होता, यांची बेरीज होती 4. म्हणजे 4 हिस्स्यासाठी दोघांमध्ये किती कॅपिटल होतं, 62,600. तर नवीन फर्म मध्ये किती हिस्से होतात बघा, इथं 3 आणि 1 4 आणि 1 5. म्हणजे नवीन फर्म मध्ये टोटल किती हिस्से आहेत, 5 हिस्से आहेत. 5 हिस्स्यांसाठी किती कॅपिटल असेल हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणून देअरफोर म्हणायचं, देअरफोर टोटल कॅपिटल ऑफ न्यू फर्म इज इक्वल टू. याच्यासाठी बेस काय घ्यायचं, जुन्या फर्मचं कॅपिटल त्यांनी इथं सांगितलंच आहे बघा, द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर इन द न्यू फर्म इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो टेकिंग ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल. म्हणजे ओल्ड पार्टनरचं टोटल कॅपिटल, इथं आपण ओल्ड पार्टनरचं 62,600 टोटलच घेतलेलं, तर ते बेस घ्यायचंय. म्हणून काय करणार आपण, इथं 62,600 भागिले त्यांच्या रेशोची बेरीज 4 आणि नवीन फर्मचा रेशो आहे 5, रेशोची बेरीज आहे 5 म्हणून गुणुले 5 केलं तर नवीन फर्मचं टोटल कॅपिटल येणार आहे तुम्हाला ₹78,250, 78,250 रुपये.
एवढे येणार आहे. आता याच्यामध्ये न्यू रेशोनुसार 3-1-1 असे हिस्स्यानुसार कोणाला किती येते ते शोधायचंय. म्हणून देअरफॉर म्हणायचं. देअरफॉर पहिला पार्टनर कोण आहे? भावेश. सॉरी, पहिला पार्टनर आहे भावेशाचे. भावेश शेअर इन न्यू फर्म, किंवा भावेश शेअर म्हणण्यापेक्षा भावेश कॅपिटल म्हणूया आपण. भावेश कॅपिटल इन न्यू फर्म इज इक्वल टू, बघा आता टोटल 78,250 कॅपिटल आहे. रेशोची बेरीज आहे 5 आणि भावेशची हिस्सा आहे 3, म्हणून गुणुले 3 केलं तर भावेशच्या हिस्स्याचं कॅपिटल येणार आहे 46,950. 46,900. दुसरा आहे चंद्रा, म्हणून चंद्राच कॅपिटल इन न्यू फर्म इज इक्वल टू, बघा 78,250 डिवायडेड 5 इंटू 1 एक हिस्सा, तर ते येणार आहे 15,650 रुपये. आणि नवीन पार्टनर आहे आलिया इज इक्वल टू 78,250 भागिले 5 गुणुले 1, ते पण येणार आहे 15,650. तर एवढं कॅपिटल काय असणार आहे त्यांचं नवीन फर्म मध्ये असणार आहे. म्हणजे नवीन बॅलन्स शीटला हे लिहावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला नवीन बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला जाऊन आपण काय म्हणणार? कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करूया आपण. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट पार्टनर आहे भावेश, दुसरी आहे चंद्रा आणि तिसरी नवीन पार्टनर आहे आलिया. या तिघांचं कॅपिटल आपण लिहून घेऊ. भावेशचं आहे 46,950, चंद्राचं असणार आहे 15,650 आणि आलियाचं देखील 15,650. असे टोटल आउटरला आपण लिहिणार 78,250 रुपये. आणि आठवा, आपण नॉर्मल कंडिशन मध्ये हे कॅपिटल कुठनं घेतो? आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतो आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण डेबिटला या ठिकाणी लिहितो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि त्या ठिकाणचं कॅपिटल घेतो. बघा इथं 46,950, 15,650 आणि 15,650 अशा पद्धतीचं कॅपिटल असतं. आता आपल्याला हे पार्टनर्स कॅपिटल काय करायचं? क्लोज करायचं. हे कच्च्या फिगर मी काय करतो इथं पुसून टाकतो आणि आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करूया. तर आपण अंदाज घेऊया 31,500 आणि हे 46,950. म्हणजेच थोडक्यात जर आपण टोटल करायचं ठरवलं तर आपल्याला याची डेबिटची टोटल जास्त येणार आहे. किती येईल ती? 78,450. तीच इकडे लिहिणार 78,450 रुपये. आणि त्यातल्या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर भेटणार आहे 13,000 रुपये. याला लिहायचं बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. म्हणजे हे पैसे काय आहेत? कॅश किंवा बँक मधनं घेऊन यायचे. म्हणजे आता इथे 13,000 लिहिले, हे पैसे येणार आहेत फर्मला, म्हणून आपल्या कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू भावेश कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार आहोत 13,000 रुपये. अमाऊंट लिहिणार 13,000. नेक्स्ट पुढे जाऊया. आता चंद्राचं बघा, चंद्राचं जर क्लोज केलं 28,650, इकडं 10,500 आणि हे 15, आय थिंक 25,000-26,000 येईल. पण इकडची क्रेडिटची टोटल जास्त आहे. क्रेडिटची टोटल जर केली तर ती 39,150 येते. तीच इकडे लिहिणार 39,150 आणि त्यातने 15,600 आणि हे 10,500 जर वजा केले तर इथं 13,000 रुपये राहते बॅलन्सिंग फिगर. याला लिहायचं टू कॅश. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? द्यावे लागणार आहेत फर्मला. कोणाला? चंद्राला. टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय चंद्रा कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 13,000 रुपये. 13,000. आणि हे राहिलं बघा कोणता? थर्ड पार्टनर आहे. 15,650 डेबिटची टोटल आहे आणि तीच इकडे लिहिणार आहे 15,650. इथं सुद्धा 15,650. हे तो काय करणार आहे? कॅश मध्ये घेऊन येणार आहे 15,650. म्हणून आपण आपल्या कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिणार टू आलिया. तिने किती आणलं पाहिजे? कॅपिटल. तिच्या हिस्स्याचं नवीन फर्म मध्ये येताना 15,650 रुपये आणलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण काय केलं? पार्टनर्स कॅपिटल क्लोज केलं. रिवाइज करून पुन्हा एकदा बघा, तुमच्या नक्की लक्षात येईल. आय होप क्लिअर आहे. आता आपण काय करूया? गुडविल अकाउंट क्लोज करूया. गुडविल अकाउंट बघा तुमचं क्लोज होणार आहे 62,000 डेबिटची टोटल 62,000, क्रेडिटला सुद्धा 62,000 आहे.
त्याच्यानंतर हे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट क्लोज करूया. कॅशच्या डेबिटची टोटल येते 69,050. तेच डेबिटला लिहिणार 69,050 रुपये आणि त्यातनं हे 13,000 जर वजा झाले तर 56,050 रुपये राहतील. यालाच आपण म्हणणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि हे 56,050 आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला बँक ऑब्लिक कॅश अकाउंट अमाऊंट लिहिणार आहोत 56,050. आणि आता बॅलन्स शीटची टोटल जर केली तर लॅबिलिटीची टोटल आपल्याला भेटणार आहे 1,38,250 आणि तीच आपल्या असेटची देखील टोटल असणार आहे 1,38,250. म्हणजे आपली बॅलन्स शीट 1,38,250 रुपयाने क्लोज झाली. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला नक्की समजलेलं असेल. जर समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत बाय, टेक केअर.